अवघ्या काही सेकंदात हसत खेळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आयुष्यावर काळाने असा घाला घातला की अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले. बसमध्ये बसलेले प्रवासी आपल्या गावी जाण्याची स्वप्न पाहत होते, पण पुढच्या काही क्षणात त्यांच्या समोर एक मृत्यूच आव्हान उभं राहिलं. आणि हा मृत्यू ठाकणार होता याची कल्पनाही त्यांना नव्हती. नेमकं त्या दिवशी, ही घटना आहे जवळपास रविवारची आहे, गुजरातमध्ये काय घडलं, कसा झाला महाराष्ट्राच्या एसटी बसचा भीषण अपघात आणि मृत्यूच्या दारातून परत आलेल्या प्रवाशांनी सांगितलेली ती अंगावर काटा आणणारी एक भयंकर कहाणी नेमकी काय आहे, पहा विशेष रिपोर्ट शेवटपर्यंत. अपघाताची सुरुवात ही कशी झाली? गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील एक बारडोली परिसर आहे आणि त्या बारडोली परिसरमध्ये भर रविवारच्या दिवशी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सुरतच्या दिशेने प्रवास करत होती. बसमध्ये महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक असे अनेक प्रवासी होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक असा एक क्षण आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. भरधाव वेगात धावणाऱ्या बस समोर अचानक एक ट्रॅक्टर आला. चालकाने बस वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या काही सेकंदात जे घडलं ते अत्यंत भीषण होतं. भीषण धडक, एक मोठा आवाज, क्षणभर सर्वत्र दूर आणि बस 2 ते 3 वेळा उलटली. प्रवासी एकमेकावर आदळू लागले. काहींनी सीटवरून फेकले गेले, काहींना सीट पकडली होती, काहींचे हातपाय अडकले होते, तर अनेक जण जागेवरच गंभीर झाले होते. एक भयंकर मोठा आवाज आला होता. बसमध्ये आरडाओरडा सुरू झाल्या होत्या. मदतीसाठी हाका, कोणीतरी वाचवा रे, कोणीतरी वाचवा रे, अशा मारल्या जाऊ लागल्या होत्या. अनेकांना आपण जिवंत राहू की नाही याची भीती वाटत होती. कोणाचं अंग थरथरत होतं, कोणी दुसऱ्याचं दृश्य बघून स्वतःच घाबरलं होतं. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या काही प्रवाशांनी हे सगळा क्षण बघून त्यांनी या अपघातातून बचवलेल्या कसा झाला हे सांगितलं. गणेश कुंभारे यांनी सगळ्यात महत्वाची माहिती सांगितली. त्यांची कहाणी ऐकून अंगावर तर काटे येईलच. त्यांच्या म्हणण्यानुसार बस ही भरधाव वेगात होती. अचानक एक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. काही समजण्याच्या आत बस उलटली, एकमेकावर आदळली. अशक्य झालं. त्यांनी सांगितलं ते कसेबसे बाहेर पडले होते. आजूबाजूला जे दृश्य पाहिलं ते आयुष्यभर न विसरणारं दृश्य होतं. ते कधी विसरणार नाहीत असं होतं. प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं? अपघातानंतर घटनास्थळी धावपळ उडाली होती. जखमी मदतीसाठी ओरडत होते, काही प्रवासी रडत होते, तर काही जण आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. त्यामध्ये कोणाची मुलगा होता तर कोणाची मुलगी, कोणाची आई तर कोणाचे बाबा असे नातेवाईक होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल यांनी तातडीने घटनास्थळी पोहोच घेतली. बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. हे सगळं काही त्यांच्या डोळ्यासमोरच होतं आणि हा त्यांना डोळ्यासमोर मृत्यूही दिसत होता काही लोकांना. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. काहींनी आपल्या डोळ्यासमोर जवळच्या व्यक्तींना गमावलेलं बघितलं. काहींनी डोळ्यांनी लोक थरथरताना बघितले. एका प्रवाशाने तर असं सांगितलं की त्यांच्या डोळ्यासमोर काही लोकांचा मृत्यू हा होत होता, परंतु त्यांना काही तिथे ऑप्शन नव्हतं. काहींना वाचवता येत नव्हतं, काही फक्त बोलतच नव्हती तर नुसती थरथरत होती. काहींचे काळीज उडत होते आणि तो क्षण शब्दात सांगता न येण्यासारखा आहे. ट्रॅक्टर चालकाची ही जी व्यथा होती, या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकही जखमी झाला होता. त्यांनी सांगितलं होतं की खूप धडक जोराची बसली होती. काही क्षण शुद्धच नव्हतं. इथे शुद्ध म्हणजे वातावरणच नव्हतं. जेव्हा शुद्धी आली काही लोकांना, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तेही सुद्धा हादरून गेले होते. एका क्षणाची ती चूक किंवा नीतीचा तो खेळ, पण या अपघाताने
अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आजही भीषण घटनेतून बचावलेले काही प्रवासी तो दिवस जरूर आठवत असेल आणि त्यांना आठवतोय. हा थरथर कापत होते, कारण काही सेकंदात त्यांच्या समोर मृत्यू उभे राहिलेले लोकही त्यांनी पाहिलेले होते. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? रस्ते अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य घटना, विशेष रिपोर्ट, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या आणि सखोल विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या प्रसार मराठी PR ह्या यूट्यूब चॅनलला सर्च करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवीन लेटेस्ट घटना माहिती तुमच्यापर्यंत जरूर येईल. शेअर करा आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.